हा टॉप आहे? थांब 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 थांब, हा टॉप आहे? अरे बाळा मला वाटलं चिंदी आहे. एकच वीत आहे रे हा अरे टॉप. तो स्ट्रेचेबल आहे असं. स्ट्रेचेबल? अरे बाळा एखादी चेंबर नाही ह्याच्यात. आपण त्या प्रतीकच्या बाळाला कपडे घ्यायला गेलो, काय झालं मॉल मध्ये? काही नाही झालं. झालं. तुमच्या मुलींच्या सेक्शन मधून त्या 2 वर्षाच्या बाळाला कपडे घेतले, तेव्हा त्याला बसले फिटिंग मध्ये. आठवतंय तुझं बिल किती झालं मॉल मध्ये? मीच भरलं किती? हा 10,000. आणि ते 10,000चे कपडे मी माझ्या खिशात टाकून घरी घेऊन आलो. नॉट्सच्या ड्रेसेसला पण तसंच बोलतो. बाळा त्या नॉटच्या सेक्शनला गेलो, मला वाटलं या मॉलला जाळ्या लागल्यात. हा नंतर मला कळालं हे असे नव्या प्रकारची फॅशन आहे. माझ्यावर तुझा विश्वास नसतो कधी कधी. तू एका नॉटवर कसा काय विश्वास ठेवू शकते? That knot is more reliable than you are. रिलायबल? Yes. रिलायबल? तू 10वीत आहेस का? जग साधारण पुढे जायला पाहिजे ना. तर मग तुम्ही मुली अशा कपडे छोटे छोटे करत मागे अश्मयुगात का चाललेत? स्टोनेज मॅनला भेटायची इच्छा आहे का तुमची? जेवढे छोटे होत चाललेत ना कपडे, हळूहळू आपण फक्त एका पानावर येणार आहे रिटर्न. जरा मॉलला तुझ्यासोबत गेलं की तुझं ते चिडवणं परत सुरू. अरे मला बाळा परवडत नाही तुझ्यासोबत एवढी जाणं. जीन्सची पॅन्ट होती तिथे, एवढी जीन्सची, नाही, shorts आहेत, ती ते पण 5-6 ठिकाणी फाटलेली. त्याला पैसे द्यायचे आपण हो, का? कारण त्यात मेहनत घेतली ते फाडायला सुद्धा. बाळा जोडायला मेहनत घेतात, फाडायला नाही. मला काय वाटतं माहितीये का, त्या बर्फी जावेदमुळे ना तुमचा कॉन्फिडन्स अजूनच वाढत चालला. 1 मीटर कापड आणते तू घरात आणि त्याचे तू 1 डझन ड्रेस बनवती. पाऊस झाला तू म्हणली ओलनीवरून कपडे आण. कपडे आणायला गेलो, कपड्यापेक्षा चिमटा मोठा. अरे हे काय लॉजिक आहे भाई? हे काय स्पायडरमॅन भारतात कधी आला? अरे तो ड्रेस आहे माझा.